प्रेमळ भक्तांनो, जीवनात वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे, जो तुम्हाला सर्व काही शिकवून जातो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधी जीव लावून तुम्ही प्रयत्न करा. सगळं तुमच्या हातात आहे आणि समज काही भगवंत तुमचं चांगलंच करतील एवढं मात्र तुम्ही बाळूमामांवरती नक्कीच विश्वास ठेवा. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा, आम्ही तुमचं बाळ आहो. उत्तर देणं कधीच अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. नक्कीच लागत नाही तर घरची असो किंवा बाहेरची असो, मग माझा स्वभाव नक्कीच दाखवलं असतं, पण नक्कीच नाही. भगवंत म्हणतात की शांत राहणं चांगले आहे, पण त्याचे उत्तर मीच देणार आहे. तू फक्त खचू नको, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. हेच भगवंत आम्हाला कायमस्वरूपी चांगल्या गोष्टी नक्की सांगत असतात. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे कुणालाही देण्यासाठी, की यापेक्षा चांगली गोष्ट आणि भेटवस्तू कुठलीच नाही. हे मात्र अटळ सत्य. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच आपल्या आयुष्याचा प्रवास पण असाच संकटाने भरलेला, पण विश्वास ठेवा आपला नक्कीच बाळूमामांवर. नक्कीच त्यांची इथपर्यंत जशी साथ दिली तशीच इथून पुढे पण ते आपल्याला देतील. ज्यांना ज्यांना असं वाटतं आपल्या प्रत्येक संकटात भगवंत आपल्याला साथ देतात, फक्त तेच प्रत्येक वेळी नक्कीच भगवंतांसाठी प्रिय असतात, हे मात्र नक्कीच खरंही आहे आणि पूर्णपणे सत्य आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही वाट पाहायला लावलेली आहे भगवंता, त्यापेक्षा चांगली गोष्ट तुम्ही आम्हाला नक्कीच देणार. म्हणून तर आम्ही अजूनही संयम राखून आहो. ही गोष्ट तुम्हाला सतत भगवंतांच्या चरणी म्हणायची आहे. सुख आले तर कधी गर्व चढू देऊ नको आणि दुःख आले तर कधी नक्कीच मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नको. एवढंच मात्र भगवंत नक्कीच तुम्ही करा. हे आमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. मित्रांनो, प्रत्येकाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे. हातातलं गेलं तर तुमच्या नशिबातलं कधी जाणार नाही. म्हणून जे तुमच्या भाग्य आहे ते तुम्हाला मिळूनच जाणार. फक्त तुम्हाला विश्वास मात्र भरपूर जास्त प्रमाणात ठेवायचा आहे. हे मात्र अटळ सत्य. आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तू माझे नाम घे, कारण जो माझ्या नामात राहील मी त्याच्या प्रत्येक चांगल्या कामात राहील. हे मात्र भगवंत नेहमी सांगतात. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुळसावे लागत असते. तसंच आपण जर नक्कीच बाळूमामांचा अनुभव घ्यायचाच असेल तर नक्कीच आपल्याला त्यांचे नामस्मरण हे करावेच लागेल. याशिवाय कोणत्याही पद्धतीचा परमेश्वराने आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला नसतो. कोणाशी बरोबरी करत बसू नको. तू तुझ्या मार्गाने पुढे चालत राहा. आज ना उद्या तुझे पण प्रत्यक्ष सुखाचे दिवस सर्वात चांगले येतील. एवढं मात्र तू स्वतःवरती आणि आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेव. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच या संदेशाला लाईक करा, जेणेकरून असेच संदेश सर्वात आधी हे तुम्हाला प्राप्त होतील. एक गोष्ट मात्र खरे, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास तुमच्या पदरी जपला तर मग मात्र कधीच तुमच्या पदरी भगवंत अपयश टाकणार नाही. दोघांनाही एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार नक्कीच पूर्णपणे जपला नाही तर संसार सुखाचा होईल. हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, नक्कीच कर्म चांगले असतील तर नक्कीच तुमच्या पाठीशी भगवंत असतील. ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. जो भगवंतांसाठी कायमस्वरूपी नक्कीच वेळ देतो, भगवंत त्याच्या नेहमी पाठीशी असतात. हे मात्र नक्कीच खरे. नक्कीच एक दुसऱ्यासाठी संस्कारी, नक्कीच सुसंस्कारी पुरुषाची शक्ती ही त्याची अर्धांगिनी असते बरं का. तिचं प्रेम हीच त्याची ऊर्जा असते. अशा पुरुषाला ती वास्तवात ओळखू शकली तर तिच्यासाठी व तिच्या नक्कीच पती हाच तिचा ईश्वर असतो. हे देखील तितकंच खरे. सत्याला खरोखर कोणाची भीती असते
प्रामाणिक माणसाला विघ्ने सारखी भीती दाखवत असतात, पण त्याच्या प्रामाणिकतेत न्यायाची आणि सत्याची बाजू भक्कम असते. सत्य आणि न्याय निर्भयतेच प्रतीक असतं. सत्याला नक्कीच न्यायाला ऐश्वर्याची अथवा शक्तीची अट कधीच नसते. सत्य अजरामर आहे. सत्य म्हणजे ईश्वर आहे. जिथं ईश्वरांचा अंश आहे तिथं विघ्नांना नक्की पेलण्याची क्षमता देखील आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विघ्ने तर येतातच, पण ती पेलण्याची क्षमता फक्त सत्यातच आहे. कारण सत्याच्या पाठीशी भगवंत आहे. ही गोष्ट तुम्ही कधी विसरू नका. नक्कीच मनातलं सोडून आपल्या शेतात असतं ते घरात असतं, नक्की प्रवृत्तीत असतं ते वर्तणुकीत असतं, तो आपल्या गरजेत असतं ते आपल्या पिशवीत असतं, ध्येयात असतं ते भविष्यात असतं, कर्मात असतं ते जीवनामध्ये असतं. मात्र मनात जे असतं ते आपल्या कधीच नशिबात नसतं, हे मात्र नक्कीच करे. म्हणून मनाचं सोडून तुमच्या जीवनामध्ये काही देखील गोष्टी घडतील, पण जी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे ती गोष्ट घडेल असं कधीच नाही. म्हणून तुम्ही आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा. कष्टाचं ते सुखाचं, सन्मान मार्गाने कमवलेला पैसा जे काम करू शकतो ना तेच काम नक्कीच कुमार्गाने कमवलेला पैसा कधीच करू शकणार नाही. नक्कीच लक्षात ठेवा, असे कधीच नसतं. म्हणजे लक्षात घ्या, सन्मान मार्गाने कमवलेला पैसा जे काम करू शकतं ते काम कुमार्गाने कमवलेला पैसा करू शकतो. पैसा कोणत्याही मार्गाने तुम्ही कमवा त्याची किंमत मात्र सारखीच असणार, पण दुसऱ्याच्या परिश्रमाचा मोबदला आपण परिश्रम न करता वा मार्गाने मिळवणे म्हणजे त्याला दुःखी करणे होय. आणि दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखाची अपेक्षा करणे ही मात्र नियतीच्या न्यायात कधीच बसत नसते. म्हणून तो पैसा सुख देऊ आपल्याला कधी शकणार नाही. मग ज्या सुखासाठी पैसा कमवायचं ते सुख ज्या पैशात नाही, तो पैसा असून तरी काय कामाचा असतो. आपल्या गरजा पूर्ण न करणारा पण सन्मान मार्गाने कमवलेला पैसा अपुरा असला तरी सुख मात्र भगवंत आपल्याला भरभरून देत असतं. हे चटळ सत्य. जबाबदारीला मर्यादेचा किनारा असतो, कर्तव्याला जाणीवेचा किनारा असतो, कल्पनेला नक्कीच विचारांचा किनारा असतो, समजदारीला हा सहनशीलतेचा किनारा असतो, सहानुभूतीला मात्र उदारतेचा नक्कीच किनारा असतो, आणि कष्टाला पराकष्टेचा किनारा असतो, आणि माणुसकीला परिसीमेचा किनारा असतो. हा किनारा प्रत्येक ठिकाणी असतो, हे मात्र अटळ सत्य. मानाची कसोटी परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी अधिक नक्की शिकवणीची नव्हे तर मनाच्या एकाग्रतेची नक्कीच गरज असते. बिनचूक काम करण्यासाठी परीक्षेतील जास्त गुणांची नव्हे तर तुमच्या कामाच्या उत्तम कुशलतेची गरज असते. सुंदर आयुष्य जगण्यासाठी गाडी बंगल्याची नव्हे तर तुम्हाला उत्तम संस्काराची गरज असते. आणि नावलौकिक मिळवण्यासाठी श्रीमंतीचे नव्हे तर माणुसकीची गरज असते. लक्षात ठेवा, भगवंत तुमची डिग्री पाहत नसतो तर तो तुमचे कर्म पाहत असतो. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. पुराव्याच्या कात्रीत मानवी न्यायालयात मागेल त्याला न्याय मिळतं असे कधीच नसतं, किंवा ज्याची न्यायाची बाजू आहे त्यालाच न्याय मिळत नसतो. न्याय देण्याचं काम न्यायालयाचं असलं तरी पुराव्याची बाजू ज्याची भक्कम आहे त्याच्याच बाजूने निकाल देण्यास न्यायालय बांधील असते. जर अन्याय करणाऱ्याने कोणत्याही प्रकारे मजबूत करावे सादर केले तरी देखील नक्कीच निकाल त्याच्या बाजूने असेल. म्हणजे अन्याय हाच न्याय असेल. न्यायालयाला फक्त न्यायाची बाजू कोणाची हे कळून न्याय देता येतं असं कधीच नसतं. न्यायासाठी पुराव्याची गरज देखील असते. त्यामुळे न्याय पुराव्यांच्या नक्की पूर्णपणे काचाट्यात अडकलेला असतो. जरी इथे न्याय झाला नाही तरी नियतीच्या न्यायालयात तो होताच, कारण तिथे नक्की पूर्णपणे पुराव्यांची गरज नसते. हे मात्र अटळ सत्य. मित्रांनो, प्रेमासाठी संसार असतो आणि संसारासाठी प्रेम असते हा प्रश्न वादातील आहे बरं का. पण प्रेमासाठी संसार आणि संसारासाठी प्रेम करणारी अवघी मनवजात आहे. कारण नक्कीच प्रेम आले की संसार आलाच,
आणि संसार आलं की मग मात्र प्रेम आलंच. संसार हे आयुष्य जगण्याचं एक पद्धतीचं कारण असतं. हेतूनही तोच आहे आणि पर्यायही तोच आहे. संसार अनंत व्यापाचे भंडार आहे, तरीही नक्की जगण्याचे एकमेव साधन देखील आहे, हे मात्र खरे. देवगती आदर आणि प्रेम असेल तर शब्दाला किंमत असेलच. शब्दाला किंमत नसेल तर आदर आणि प्रेमही नसेल. तुमच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे सांभाळूनही संबंधितांना नक्की त्यांची कर्तव्य आठवत नसतील तर तुमचं नशीब कमकुत तुम्ही समजून घ्या. कष्ट करणं तुमच्या हातात असलं तरी त्याचा परतावा नक्कीच भगवंतांच्या हातात असतं. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. विसरलेली वाट परतीचा पाऊस नक्कीच पुढच्याला पुन्हा येण्यासाठी आशा लावून असतो. परतीचं प्रेम मागील चुकांना गाडून नवा विश्वास पूर्णपणे घेऊन येतं. परतीचा विचार मागील अविविचारांना विसरून नव्यानं नक्कीच पूर्णपणे मनासारखं जगण्याची उमेद घेऊन येतो. मात्र बंद झालेला श्वास परतीची वाट विसरून जातो, हे मात्र अटळ सत्य. जन्माला वेळेची अट नसते आणि मृत्यूला मात्र ठिकाणाची कधी अट नसते. सुखाला पुण्याची अट नसते आणि दुःखाला ही पापाची अट नसते. संपत्तीला सत्याची अट नसते, दारिद्र्याला असत्याची अट नसते, यशाला कामाच्या प्रकारची अट नसते आणि शिक्षणाला कधीही वयाची अट नसते. नक्कीच पण माणुसकीला माणसाची नक्कीच अट असते, हे मात्र अटळ सत्य. संपत्ती आणि सौंदर्य बघून विचलित होतं ते म्हणजे मानवी मन असतं. कर्माची जात न बघता पदरात पडतं ते मात्र एक प्रकारचं नशीब असतं. वेळ टाळून गेल्यावर अखेरच्या क्षणी जितकं येतं ते प्रकारचं एक पद्धतीचं सत्य. सुख भोगून झाल्यावर परिणाम दाखवतं ते मात्र असत्य असतं. अपूर्णत्वच पूर्णत्वाची प्रचिती करून देतं ते एक पद्धतीचं समाधान असतं. आणि सुख साधनांच्या शिवायही आनंद देतं ते एक पद्धतीचं ज्ञान असतं, हेच अदृश्यमय असतं. मित्रांनो, हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठी सर्वात चांगला संदेश आहे. ही गोष्ट खरी आहे. स्वाभिमान नक्की हिंतेचा परिणाम हा एक पद्धतीचा आळस असतो व नाकर्तेपणाचा परिणाम हा संशय असतो. नक्कीच विकृत बुद्धीचा परिणाम सर्वनाश असतो. आणि आत्मविश्वास असेल तर परिश्रमाची तयारीच असेल. प्रतिकूल परिस्थितीतही यशाच्या दिशेने जाणारे मार्ग प्रत्येक वेळी सापडतील. मनाची नेक भावना दुर्दैवाला पाजरे फोडेल. हाच स्वाभिमान आयुष्याला रंगरूप आणेल, त्यात आनंद भरेल, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करेल, जगण्याला नक्कीच पूर्णपणे अर्थ देखील देईल. जीवन सफळ होईल आणि समाधान असेल. मात्र तो स्वाभिमान असायला हवा, ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. पायाला खडा माती टोचू नये, धूळ कचरा लागू नये म्हणून पायताना वापरण्याची पद्धत आहे. आणि शरीराला ऊन पाऊस लागू नये म्हणून मात्र संबंधित वस्त्र वापरण्याची एक पद्धत असते. उद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक संपत्तीची साठवणूक करण्याची देखील पद्धत आहे. जितकी सुरक्षितता जास्त तितकी प्रतिकार नक्की क्षमता कमी, हा निसर्ग नियम देखील असतो. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितता न बाळगता त्या परिस्थितीचा सामना करण्याची सवय लावणे हीच खरी सुरक्षितता नक्कीच असते. आणि ती सर्वांहून सक्षम, खात्रीची आणि अजरामर नक्कीच असते. हे गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, आत्म्याचा आवाज असतो बरं का, म्हणजे लक्षात घ्या. प्रगती केली तरी लोक जळतील, भीक लागली तरी आळशी म्हणतील, काही केलं तरी लोक काहीतरी म्हणतीलच. लोक काय म्हणतील तुम्ही याचा विचार करून आयुष्य जगता तुम्हाला कधी येणार नाही, म्हणून लक्षात घ्या. नक्कीच म्हणून माणूस जगताना मानवी गरजा काय म्हणतील त्या गरजा पूर्ण करताना आपली कर्तव्य आणि नक्कीच जबाबदाऱ्या काय म्हणतील आणि ती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाडताना सत्य आणि न्याय काय म्हणेल हे महत्त्वाचे असते. नक्कीच कोणत्याही आणि कोणाचाही रोष न राहता तुम्ही आयुष्य जगणं म्हणजेच ऐश्वर्य जीवन जगणं असतं. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं. मित्रांनो,
डाग अच्छे आहे. म्हणजे काळा रंग कोणालाच आवडत नसतो, पण काळा रंग घालणारे नक्की प्रोडक्ट बनविणाऱ्या कंपन्याला काळा रंग खूप आवडतो. अहो, फक्त कंपन्याच काय तर ब्युटी पार्लरवाल्यांनासुद्धा काळ्या रंगाची ॲलर्जी नाही. जेवढा काळा रंग या लोकांना आवडतो तितकाच सफेद रंगही आवडतो. सफेद रंग काळ्या डागांचा नेहमीच तिरस्कार करत आलेला आहे आणि हे काळे डाग घालून कित्येक कंपन्यांनी पूर्णपणे खरोबो रुपये कमवलेले आहेत. म्हणून काळ्या पांढऱ्या रंगाचे मनुष्य जीवनात मोठे योगदान आहेत. काश मनाचे काळे डाग घालवण्याचे औषध कोणी काढले असते तर, हाच प्रश्न आता आम्ही उपलब्ध आणि उपस्थित करतो. प्रिय भक्तांनो, भगवंत सांगतात, मी तुझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट तुला दिलेली आहे, म्हणून तू उदास होऊ नको, सतत दुःखी राहू नको. कारण जी गोष्ट तुझ्या मनात आहे त्यापेक्षा चांगल्या गोष्टी मी तुला दिलेल्या आहे. फक्त तुला समाधान मात्र राहायचं आहे. ही गोष्ट देखील तितकीच खरे. गरजा जर ठरवतील या विश्वास एकापेक्षा एक धनवान मिळतात. जो गरीब आहे त्याहून गरीब मिळतात. मग सर्वात गरीब आणि सर्वात श्रीमंत कोण हे आपण कसं ठरवणार? वास्तवात जी संपत्ती कमवलेली जाते ती सुख समाधान मिळवण्यासाठी कमवली जाते. पण किती संपत्ती कमावली तरी समाधान दूरच राहते. आपल्या गरजेपेक्षा जास्त कमाई करणारा आणि जास्तीची कमाई शिल्लक ठेवणारा खरा श्रीमंत समाधानी असतो बरं का. म्हणजे गरजांना वाढून न देणारा खराच समाधानी असतो. नाहीतर कमाई वाढली की गरजा वाढणार, नेहमी अतृप्त असतो. तो समाधान कसा होणार? सारांश हाच की आपल्या कमाईपेक्षा कमी गरजा बाळगणाराच खरा श्रीमंत समाधानी असतो. मग तो किती गरीब का असना. म्हणजे लक्षात घ्या, किती प्रत्येक वेळी तुम्ही का कमवना, पर तुम्ही कधीही गर्व करू नका. ही गोष्ट प्रत्येक वेळी तुम्हाला खरी ठेवायची. लक्षात आहे, पैशाने सर्व काही करता येतं असं पैसेवाल्यांना वाटतं आणि पैसा हे सर्वस्व आहे असं मात्र गरिबांना वाटतं. या म्हणण्यात वादविवाद असतील, कारण सर्वच पैसेवाल्यांचा तसा विचार नसतो आणि सर्व गरिबांचाही तसा विचार नसतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा घेवाणदेवाण होते ना, तेव्हा गरीब माणूस आपल्या वस्तूच्या किमतीत तडजोड करत असतो. त्याचं मन पैशापेक्षा माणुसकीला जास्त किंमत देत असतं. हीच मोठी आणि मौल्यवान गोष्ट असते. पैसा हा माणसाच्या विवेकबुद्धीला नेहमी गंज निर्माण करतो. त्या पैशाला माणुसकीचं ऑइल असावं लागतं, तरच त्या पैशाला नक्कीच किंमत असते. मात्र तो किती किमतीचा झाला तरी माणुसकीची किंमत मोठीच असते. ही गोष्ट प्रत्येकाला कायम नक्की लक्षात ठेवायचे. जगण्याचा हेतू प्रत्येकाचा काही ना काही नक्कीच असतो. जगण्याचा पहिला हेतू म्हणजे आपला वंश पुढे चालू ठेवणे असतो. त्यानंतर आपली जात वाढवत राहणे, आपल्या जास्तीचे नक्कीच वर्चस्व वाढविणे, आपल्या गावांचे आणि शहरांचे तसेच तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे वर्चस्व वाढविणे असा नक्की प्राधान्यक्रम असतो. ज्याला जे जास्त जवळचं असतं ते नक्कीच त्याला जास्त प्रिय देखील असतं आणि नक्कीच मानवी जीवनात त्यालाच प्राधान्य असतं. प्रथम फक्त आधी मानव होता, आता जाती मानव झाला. या जाती त्यानेच पाडल्या, पण आज तो मानव जात एकच मानण्यास तयार नाही. आता तो दुसऱ्या जातीचा वैरी बनला. तो आपल्या जातीसाठी मानव धर्म मात्र विसरला. हीच गोष्ट प्रत्येक वेळी खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, कमी कधी नक्कीच संपत नसते, तो संसार असतो. आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते एक पद्धतीचे प्रेम असते. आणि नक्कीच खर्चून कधी संपत नसते, ते मात्र तुमचं ज्ञान असते. थांबून कधी संपणार नाही, हे वय आहे. अडकून कधी अडकणार नाही, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती मात्र माणुसकी असते. ही मात्र कायम अमर असते. ही गोष्ट नक्कीच पूर्णपणे प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. आपल्या संपत्तीमुळे लोक आपल्याला ओळखतात. नक्कीच ओळखत असतील तर ती आपली नव्हे तर आपल्या संपत्तीची ओळख झाली बरं का. आपल्या महागारी ती संपत्ती पुढच्या पिढीची होईल. मग लोक त्या पिढीला ओळखतील. आपल्याला आता कोणी ओळखत नसेल, काल परत्वे ती संपत्ती लोकांच्या ओळखीत नक्की ओळखीत असेल.
पण त्या संपत्तीचे नक्की गतमालक नक्कीच लोक विसरलेले असतात. हीच मोठी गोष्ट. वास्तविक माणसाची खरी ओळख त्याची माणुसकी आणि त्याची कर्तबगारी असते. या दोन्ही गोष्टीतील फक्त एकच गोष्ट त्या माणसाकडे असली तरी तो माणूस लोकांच्या मनात कायम राहत नसतो. खूप माणुसकी असूनसुद्धा तो गरीब असेल तर त्याकडे कोणी लक्ष देणार नाही, आणि खूप कर्तबगार असून त्याकडे माणुसकी नसेल तर त्याला कोणी विचारणार देखील नाही. भगवंतांचा न्याय आणि माणसाचा न्याय नेहमी वेगळा असतो. भगवंत फक्त गुण दोष बघतो, मात्र माणूस त्याची कर्तबगारी बघतो. हे मात्र अटळ सत्य. मित्रांनो, समोरच्या माणसाची ज्या विषयावर बोलायचे तो विषय त्याला माहिती आहे, म्हणून त्यानेच प्रथम बोलावे अशी मानसिकता असणं म्हणजे आपल्या मीपणाचं लक्षण असतं. मनात काहीही न ठेवता मन मोकळेपणाने जो बोलतो तो कमीतला नक्कीच कमी होत नसतो, तर मोठ्या मनाचा असतो. आणि जो अडकलेला असतो तो खूप हलक्या मनाचा देखील असतो. म्हणून लक्षात घ्या, हलकं मन जड कामे करण्यास असमर्थ असते व सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व्हायचंच असेल तर प्रथम तुमचं मन मोठं असायला हवं. विनम्रता हे एक पद्धतीचा माणसाचा अनमोल दागिना असतो. ज्याच्याकडे तो असतो तो मात्र लाखोंच्याही औनक्की उठून दिसतो. हे अटळ सत्य. मित्रांनो, भाग्यवान पिढी आपल्या भावी पिढीला आरामदायी जीवन प्रदान करणारे त्यांचे आई वडील कर्तृत्ववान म्हणता येतील, पण समजदार म्हणता येतील असे कधीच नाही. म्हणजे लक्षात घ्या, सुसंसार नि कष्ट करण्याची भावनाच नसेल तर कितीही मोठी संपत्ती संपायला एक क्षणाचाही वेळ लागत नसतो. मात्र परिश्रम करण्याची तयारी नि बुद्धी जर असेल तर संपत्ती वाढत जाते. नक्की स्वकर्तृत्वाबरोबर मुलांनाही कर्तृत्ववान बनविणे म्हणजेच भावी पिढी सुरक्षित बनविणे असते. ही किमया जे आई वडील करू शकतात त्यांची भावी पिढी मात्र भाग्यवान असते असे भगवंत सांगतात. मित्रांनो, हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला एक गोष्टीची नक्कीच लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते. ती गोष्ट म्हणजे नक्कीच शेजारच्याचं दुःख बघून आनंद घेणारे आणि शेजाऱ्यांचं दुःख बघून जरणारे लोक त्यांना मत नक्कीच त्यांचं मत मानतात. तेव्हा ते मत कोणी ऐकून घेण्याच्या लायकीचेच नसेल का याचा देखील विचार प्रत्येकाला करायला हवा. हे प्रत्येकाला नक्कीच प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, ज्याच्याकडे घर, गाडी, बंगला, संपत्ती आणि भरपूर कमाई आहे तोच प्रत्येक वेळी माणूस प्रत्येकासाठी प्रिय असतो. पण भगवंतांसाठी प्रिय एकच असतो, तो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असतात तोच भगवंतांसाठी सर्वात जास्त प्रिय असतो. हे अटळ सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश प्राप्त होतील. सकाळचं ऊन दुपारी नसतं आणि दुपारचं सायंकाळी नसतं. रात्रीनं नक्की रात्रीन किती किरकिरी केली तरी नक्कीच ताजी तवानी सकाळ काही नवं घेऊन येतच असतं. रडकुंडीला आणणारी आजची वेळ जागीचं थांबत नसते आणि नशिबानं घातलेलं थैमान फार वेळ टिकत नसतं. असल्या फतव्यांना घाबरून आयुष्य पुढं नक्कीच सरत नसतं. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं असतं. मन घट्ट करून प्रयत्नांना मारा चालूच ठेवला तर मग मात्र दुःखाची सावली आल्या वाटेनं परत जाईल. सुखाचं कौलवून पुन्हा पुन्हा आशेचे किरण पूर्णपणे घेऊन येईल. नक्कीच होणार थांबत नसतं, पण सोसायची सवय लागली की मग मात्र नक्कीच पूर्णपणे काही बिघडवत नसतं. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, नक्कीच व्यर्थ बडबड करणं हे तुमच्यासाठी घातक आहे. जो जास्त अविरत नि दिशाहीन बोलतो तो शुद्ध खोटे देखील बोलतो, पण त्याला असे वाटते की आपण जेवढे जास्त बोलू तेवढे आपण खरे वाटू. अमर्याद बोलण्याने मर्यादा संपते आणि विश्वासी माणसाचा संपून जातो. खोट्याला खरे करण्याची ती एक पद्धतीची खटाटोप असते. खरं कधी पटवून देण्याची गरज नसते. त्यामुळे खरं बोलणारा नेहमी कधी नक्कीच मुद्देसूद बोलत असतो. मर्यादा
शालीनतेचे लक्षण असते व शालीनता सुसंस्कारांचा परिणाम असतो. जिथं सुसंस्कार आणि शालीनता आहे तिथे मात्र सत्याचा एक पद्धतीचा वास आहे आणि जिथं सत्य आहे तिथं सुख, समाधान आणि आनंद नक्कीच स्थित आहे आणि भगवंतांचा वास देखील तिथं पूर्णपणे स्थित आहे. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे. भगवंतांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असाल तर धन्यवाद. मित्रांनो, नक्कीच हे संदेश ऐकत चला, कारण भगवंत सांगतात जो आमच्या नामात राहील आम्ही त्याच्या प्रत्येक कामात राहील. म्हणून तुम्हाला नेहमी भगवंतांचे नाम नक्कीच निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे. हे नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच असणार. ही गोष्ट मात्र नक्कीच खरे. म्हणून निस्वार्थ मनाने घेऊन बघा भगवंतांचे नामस्मरण. भगवंत करतील तुमच्या प्रत्येक समस्याचा अंत एका क्षणामध्ये. हे देखील तितकंच सत्य नक्कीच आहे. जीवनात दोनच वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ती बाळूमामांची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर भगवंतांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधानच मिळणार आहे. तुम्ही फक्त संयम ठेवा. बाळूमामा ज्या गोष्टी आपल्या भक्तांसाठी करतात त्या सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या करतात. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते ना तसली संगत आपण बघत असतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांचे संगत धरतो. विषयात दोष नसतो म्हणजे नुसते विषय बाधक होत नाही. विषयी लोकांची संगत मात्र फार मात्र बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. ज्याशी संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगत केव्हा होईल ही मात्र तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारण मात्र उरत नसते. आपल्या सर्व ठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. हे देखील अगदी खरे. फणस चिरताना एक काळजी आपण घ्यावी लागते. यात नक्की हाताला तेल लावून तो आपल्याला कापावा लागतो म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता प्रत्यक्ष गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा प्रत्येक विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे प्रत्यक्ष गैर हस्तगत आपल्याला करता येते. हे देखील अगदी खरी आणि अगदी सत्य गोष्ट आहे. कोणी जर विचारले तुम्ही ईश्वर आहे का नक्की पाहिला आहो तो तरी आम्ही आमच्या सद्गुरांचरणी देखील कोणी पुसे तुम्ही सुख शांती का हो अनुभवली ती तर सद्गुरूंनी आमच्या हृदयी साठवली. कोणी पुसते समाधान कसे हो असते ते तरी सद्गुरूंनी दिलेल्या नामात असते. कोण पुसते क्रोध निंदा कधी अनुभवली ती आम्हा नाही ठाऊक. सद्गुरूंनी मनातून पुसून टाकली. कोणी पुसले तो माहिती आहे का हो अमृत. सद्गुरूंचा प्रसाद खाऊन मन होई तृप्त तोची आमचे पावन अमृत. उत्कृष्टता वाढोनी जनच पुसती ऐसे सद्गुरूसी कोठे शोधावे. साधक सांगती भगवंत नाम उच्चारशी सद्गुरून देई दर्शन तयाशी. हेच गोष्ट खरे. मित्रांनो, भगवंत सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता, खरोखर ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्ट तुला मी देणारच आहे. तू संयम ठेव आणि तू तुझे चांगले कर्म आणि तुझे नेहमी चांगले प्रयत्न करत राहा. हेच तुझ्यासाठी खरोखर चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आपण प्रत्येकाला वाटत असते की आपल्या जीवनात आपल्याला भगवंत जे काही देतोय ते आपल्याला चांगली गोष्ट तर कधीच देत नाही. उलट जी आपल्याकडे चांगली गोष्ट होती ती गोष्ट भगवंत आपल्याकडून काढून घेत आहेत. खरोखर आजची जर गोष्ट तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो की भगवंत जे काही करत असतात त्या सर्व गोष्टी आपल्या चांगुलपणासाठी करत असतात. तुम्ही संयम ठेवा, कारण लक्षात घ्या आपण आपले आयुष्य पुढील काळ पाहू शकत नसतो. फक्त कल्पना करू शकतो की आपल्या आयुष्यात काय घडू शकते, पण सत्य परिस्थिती आपल्या पुढील 10 वर्षात 20 वर्षात किंवा पूर्ण आयुष्यात
कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत हे भगवंत एका क्षणात पाहू शकतात, म्हणून ते काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही संयम ठेवा की बाबा भगवंत आपल्याला चांगल्याच गोष्टी देतील, कारण बाळूमामा आपण प्रत्येकांच्या पाठीशीच आहेत. अशी जर तुमची खरोखर प्रत्यक्ष श्रद्धा जर असली ना, मग तुम्हाला सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी हे गुरुमाऊली 101% देऊन टाकतील. भक्ती तर सर्वजण करत असतात बरं का, परंतु भक्त प्रल्हादासारखी आणि मीराबाईसारखं स्वतःला संपूर्ण समर्पित भावनेने भक्तिगत जे झोकून देत असतात ना, त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील असे हे गुरुमाऊली आपल्याला प्रत्येकाला सांगत असतात. माणसाचा जन्म तर प्रत्येक घरी होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी ज्याचे जन्म घेत असते तर ते परमेश्वरांचे वास्तव्य होत असते, हे देखील खरे. मित्रांनो, साधं सोपं प्रत्येकाने जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडावं. कारण लक्षात घ्या, तुम्ही जितके जास्त तुमच्या मनाला प्रेशर द्याल तितकं तुमचं जीवन अजून जास्त दुःखी होईल. हे अगदी सत्य आहे. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती असते. हे देखील अगदी खरं आणि अगदी सत्य आहे. शक्य आहे तुम्ही करा, अशक्य आहे ते करायला बाळूमामा तर आहेतच, म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त मामांचे गोड संदेश ऐका आणि शांत मनाने प्रत्येक शब्द ऐका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीचं जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून नक्कीच चांगलं वागू शकेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस आपल्या पाठीत खंजीर खुपसणारच. हे कडू आहे पण सत्य आहे. म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो भक्ता, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण लक्षात ठेव, तू स्वतःच्या कर्माने जे दुःख तुझ्या अंगी ओढून घेतलेले आहे ना, त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी मी आहे, तू आराम झोपून घे. मी तुझ्यासाठी जागा आहे म्हटल्यानंतर तुला काळजी करण्याची गोष्ट नाही. तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही फक्त चालतो बाळूमामांनी दाखवलेल्या प्रत्येक वाटेवर. मित्रांनो, बोलताना शब्दांमध्ये धार नाही तर खरोखर आधार असला पाहिजे, कारण धारेचे शब्द मन कापत असतात आणि आधाराचे शब्द मात्र आपले मन जिंकत असतात. ही गोष्ट देखील आपल्याला अगदी खरोखर समजून घ्यायची आहे, कारण या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम आहेत. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. खरोखर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी असते बरं का, जर आपलेच कर्म चांगले असतील तर खरोखर आपल्याला आपल्या आयुष्यात दुःख तरी कसे भगवंत देईल याची तुम्ही जाणीव ठेवा. म्हणून कर्म चांगले करून बघा. खरोखर आयुष्य इतके सुंदर होईल ज्याची आपण कल्पनाच केलेली नव्हती. यापेक्षा सर्वात चांगल्या गोष्टी हे भगवंत आपल्याला देऊन टाकतील. यावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच प्रत्येकांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ. तू फक्त निराश होऊ नको व काळजी करू नको, कारण लक्षात घ्या, नक्कीच माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी मामांच्या चरणी आपली भक्ती असणे आवश्यक आहे. या गोष्टीची तुम्ही नक्की जाणीव ठेवली पाहिजे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. नक्कीच मी शून्य, पण तुम्ही मला गुरुच्या रूपात प्रत्यक्ष भेटलात, हेच माझे पुण्य. असं तुम्ही नेहमी मामांच्या चरणी प्रार्थना करा.